तुम्ही जर एका भांड्यामध्ये 1 कप बेसन, थोडंसं ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद, पांढरे तीळ, हिरव्या मिरचीचा ठेचा, ज्यामध्ये लसूण, जिरे, धणे, भरपूर कोथिंबीरचं वाटण, चिंचगुळाचं पाणी घालून छान मिक्स केलं, रबरबीत मिक्स करून भिजवून घेतलं आणि आळूची पानं जी असतात त्याला एक उलट आणि एक सुलट असं लावलं मिश्रण आणि चाळणीवरती वाफवून घेतलं ना, तर महाराष्ट्रीयन थाळीची शान असलेली आळूची वडी अगदी लेयर्सवाली आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि छान वाफवल्यानंतर की नाही ते कट करताना सुद्धा अगदी त्याच्या लेयर सुंदर अशा दिसतात. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता, आपापल्या पसंतीनुसार करायचं आहे. नक्की करून बघा. इतकी सोप्या पद्धतीनं तुम्हाला ही रेसिपी कोणीच सांगितली नसेल. आवडलं तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब देखील करून जावा.